मित्रांनो, आजच्या वीज सुरक्षा अभियानावर आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे 22 kV वीज तार तुटून 3 म्हशी आणि 1 बकरी इलेक्ट्रोक्युटेड ॲट कोथळ वस्ती भादलवाडी इंदापूर ह्या परतीच्या पावसादरम्यान असे काल वीज सुरक्षा अभियानावर वाचायला भेटले. म्हणजे थोडक्यामध्ये 22 kVची वीज तार तुटून 3 म्हशी आणि 1 बकरी इलेक्ट्रोक्यूट झाली. आता हे झालं कसं तर बातमीमध्ये सांगण्यात आलं की या भादलवाडी या कोथळ वस्तीजवळ जी 22 kV ची इलेक्ट्रिकल लाईन गेली होती तिच्या खाली मोकळं मैदान होतं आणि जनावरांना चरायला भरपूर गवत होतं. नेहमीच त्या ठिकाणी जनावरं चारायला नेत होते. ही नेहमीची प्रथा आहे. जर असं होतं तर मग मला वाटतं CEA रेग्युलेशन 2010 रेग्युलेशन नंबर 101 प्रमाणे या ठिकाणी गार्डिंग प्रोव्हाइड करणं आवश्यक होतं असं मला वाटतं. कारण याचं जे रेग्युलेशन काय म्हणतं, गार्ड वायर शॅल बी यूज हिअर अँड ओव्हरहेड लाईन क्रॉसेस ऑर इन प्रॉक्झिमिटी टू एनी टेलिकम्युनिकेशन लाईन और एनी अदर ओव्हरहेड लाईन अँड पॉप्युलेटेड लोकॅलिटीज. आता पॉप्युलेटेड लोकॅलिटीज म्हटलं तर पॉप्युलेटेड लोकॅलिटी म्हणजे या लाईनखाली जे नेहमी गुरंढोरं चालले जात होते, ज्याला आपण कदाचित गायराने म्हणू, तर अशा ठिकाणी गार्डिंग प्रोव्हाइड करायला पाहिजे. नसेल केलं ते करावं. कमीत कमी कॅन्टिलीवर गार्डिंग जरी टाकावं. आणि जर तारा का तुटतात ह्या बाबतीत यापूर्वी भरपूर व्हिडिओ मी टाकले आहेत. न्यूट्रल का तुटतो, एलटीच्यात बाकीच्या तारा का तुटतात, 11 kV 22 kV 33 kVच्या तारा तुटतात, यावर भरपूर चर्चा झाली आणि मार्गदर्शन गेलं, व्हिडिओही टाकले. ब्रेकर का ट्रिप होत नाही का आणि याच्यावरसुद्धा भरपूर चर्चा झाली. तर ह्या बाबतीत महावितरण जी काही काळजी घ्यायची ती घेईलच. पण सध्या निसर्ग अतिशय क्षुब्ध झालेला आहे, कोकलेला आहे आणि परतीच्या पावसानं थैमान घातला आहे. म्हणून माझी सर्व शेतकरी बंधू आणि जे गुराढोरांचे मालक आहेत त्यांना नम्र विनंती की आपण आपली गुरंढोरं आणि आपण या तुटणाऱ्या विस्तारापासून सावध राहावे. आणि त्यासाठी वीज लाईनच्या जवळपास आपणही जाऊ नये, गुराढोरांनाही जाऊ देऊ नये आणि लाईनजवळ गुरंढोरसुद्धा चारू नये. ही परतीचा पाऊस मला वाटतं संपेपर्यंत घ्यायची अतिशय कडक दक्षता पाळणं गरजेचं आहे. आणि हा परतीचा पाऊस असं काही वर्तवण्यात येतं काही ठिकाणी की 26 तारखेपर्यंत थैमान कुठं ना कुठं घालणार आहे. म्हणून ह्या तुटणाऱ्या तारेपासून सर्वांनी दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे. पर्टिक्युलरली शेतकरी आणि मॉर्निंग वॉकवाले आणि त्याशिवाय गुरंढोरं चालणारे मजूर वगैरे. काइंडली टेक केअर ऑफ दी ब्रोकन वायर्स. खंब्याला हात लावू नका, स्टेला हात लावू नका, डीपीला हात लावू नका, वीज पेटीला हात लावू नका. कोणत्याही वीज नेटवर्कच्या लोखंडी वस्तूवर बिलकुल जाऊ नका. 100 फूट दूर राहा. तरच आपलं किंवा आपल्या जनावरांचं रक्षण होऊ शकेल. तुटणाऱ्या तारापासून किंवा जे काही करंट पोलमध्ये स्टेमध्ये उतरतात त्यापासून, पेटीमध्ये उतरतात त्यापासून, आरसीमध्ये उतरतात त्यापासून. मला वाटतं
यापेक्षा आता जास्त अधिक काही सांगता येत नाही. आपणच आपल्या जीवाचे रक्षणकर्ते होणं आज घडीला महत्त्वाचं. वीज कंपनी काय काळजी घ्यायची ती त्यांच्या अडचणी वगैरे पाहून सोडून घेईलच. असो मंडळींनो, मी एवढं याच्याकरता बोललो की अगदी छोट्या कारणासाठी ह्या 3 म्हशी आणि 1 बकरी जीवाणीशी गेली अँड वी हॅव रिफ्युज्ड देअर एक्झिस्टन्स ऑन दिस प्लॅनेट बाय दिस वे. असो, थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल प्रोसेस सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. कारण हे सगळे व्हिडिओ मी प्रत्येकाला पाठवू शकणार नाही आहे वीज सुरक्षा प्रचार आणि प्रसारासाठी. थँक्यू. काइंडली कोऑपरेट. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब.